154 आधी मेंबर होते आणि 25 डिसेंबरला पहिल्यांदा असं कळलं की 571 मेंबर झालेले आहेत तिथे. ईमेलद्वारा पण तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता हा ऑप्शन ठेवला होता. पण जेव्हा आम्ही त्याच्यावर ईमेल पाठवला तर तो ॲड्रेस बाउन्स झाला. तर त्यातले 25 जे लाईफ मेंबर आहेत ते आउट गोईंग ॲपेक्स काउन्सिल म्हणजे जे 16 जणांची सदस्यांची समिती असते त्यातले डायरेक्ट नातेवाईक आहेत. 18 मेंबर्स हे रोहित पवार यांचे डायरेक्ट फॅमिली रिलेटिव्स आहेत. एकंदरीत असं दिसून होतं की फक्त एका कुटुंबाला ती असोसिएशन स्वतःच्या ताब्यात घ्यायची होती, त्या हिशोबाने ही सगळी झालेली प्लॅनिंग आहे. 56 मेंबर्स हे असे ॲड केलेले आहेत जे त्यांच्या बिझनेस कपॅसिटीमध्ये डायरेक्ट और इनडायरेक्ट प्रकारे निगडित आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या ऐनाधी अध्यक्ष असलेल्या रोहित पवारांनी मनमानी पद्धतीने असोसिएशनच्या सदस्यांची संख्या वाढवल्याचा आरोप करण्यात आला आणि आरोप करणाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, ज्यामध्ये याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू असलेले केदार जाधव यांचा देखील समावेश होता. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि उच्च न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे. हा अध्यक्ष असलेल्या रोहित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. नक्की घडलंय काय तर या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवडणुकीच्या आधीपर्यंत सदस्य होते 154. मात्र निवडणूक 6 जानेवारीला प्रस्तावित असताना त्याच्या काही दिवस आधी ही सदस्य संख्या 154 वरून 571 इतकी करण्यात आली आणि याला आक्षेप घेण्यात आला. आपल्यासोबत केदार जाधव स्वतः आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय नक्की घडलंय आणि याचा कालखंड काय काय आहे हे तुम्ही सांगाल? 23 डिसेंबरला पहिल्यांदा शेड्यूल अनाऊन्स झालं निवडणूक प्रक्रियेचं. 25 डिसेंबरला पहिल्यांदा ड्राफ्ट वोटर लिस्ट जाहीर झाली, ज्यात आत्ता तुम्ही जी माहिती दिली त्याप्रमाणे 154 आधी मेंबर होते आणि 25 डिसेंबरला पहिल्यांदा असं कळलं की 571 मेंबर झालेले आहेत तिथे. म्हणजे फक्त एका रात्रीमध्ये जेव्हा आम्हाला कळलं की एवढे मेंबर झाले आहेत आणि त्यात 400 मेंबर हे लाईफ मेंबर कॅटेगरीमध्ये झाले. मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो की 1934 पासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही संघटना आहे. त्याच्यापर्यंत म्हणजे त्यांनी ड्राफ्ट वोटर लिस्ट जाहीर करण्याच्या आधीपर्यंत 72 फक्त लाईफ मेंबर होते आणि एका दिवसात हे 400च्या वर त्यांनी जे भरती केली आणि त्याची संख्या 571 वर गेली. त्याच्यावर एक आमचा आक्षेप घेण्यात आला आणि ओव्हरऑल जी प्रोसिजर झाली ही प्रोसिजर एवढी टाईट होती की 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ड्राफ्ट वोटर लिस्ट वेबसाईटवर आली असेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत त्याचं ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. महाराष्ट्र क्रिकेटमध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत, 21 जिल्हा संघटना आहेत, धुळे, नंदुरबार. तर तिकडून लोकांनी यायचं कधी आणि तो ऑब्जेक्शन घ्यायचं कधी? आता त्यांनी ईमेलद्वारा पण तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता हा ऑप्शन ठेवला होता. पण जेव्हा आम्ही त्याच्यावर ईमेल पाठवला तर तो ॲड्रेस बाउन्स झाला. ईमेल तो बाउन्स झाला आणि ॲड्रेस नॉट फाउंड असं आलं. आणि जेव्हा हातपाय मारून आम्ही तसं पण रिअलमध्ये इन प्रेझेंट जाऊन आमचं ऑब्जेक्शन तिथे पोचवायचा प्रयत्न केला. साहजिक आहे थोडं त्यात वेळ लागणार होता. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांनी परत मेल पाठवला की काल ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि ज्यांचा मेल बाउन्स झाला होता त्यांनी आज परत एक ईमेल ID दिला आहे त्याच्यावर पाठव. हे 26 तारखेला झालं आणि मग त्यांनी मुदत ती परत वाढवली. सो अशा खूप साऱ्या इरेग्युलरिटीज झाल्या तिथे आणि पारदर्शकता ही शून्य अशी जाणवली. आणि एक क्रिकेटर म्हणून मला वाटतं की याच्यावर आक्षेप घेणं गरजेचं होतं, कारण त्यात अजून एक मुद्दा त्यांनी असा ॲड केला की हे जे 400 वोटर्स ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 वेगळ्या कॅटेगरीमध्ये पण थोडीशी वाढ केली आहे. ती म्हणजे C कॅटेगरीमध्ये इन्स्टिट्यूशन आणि मेंबर जिथे कॉलेजेस असतात त्याच्यात 4 कॉलेजेस त्यांनी वाढवले तसंच एका रात्रीत. आणि D कॅटेगरीमध्ये ॲफिलेटेड क्लब्स जिथे आधी 24 होते त्याच्यात अजून 7 क्लब्स हे वाढवले आले. सो तिकडे 31 झाले. सो ही सगळी प्रक्रिया जी झाली आणि जसं सांगितलं की जे वोटर्स ॲड केलेत हे सगळे ऑल वोटर्स सगळ्या कॅटेगरीमध्ये वोट करतील असं त्यांनी सांगितलं. पण आधीच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे त्याच्यात लिहिलेलं आहे की फ्रॉम अँड अमंगस्ट, म्हणजे त्या कॅटेगरीमधली लोकं त्याच कॅटेगरीमधले वोटिंग करणार आणि ते निवडून येणार. तसंच 21 ज्या जिल्हा संघटना आहेत, मला वाटतं 2003च्या आसपासची गोष्ट आहे,
माननीय अजय शिर्के साहेब जेव्हा पहिल्यांदा अध्यक्ष झाले महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे, तेव्हा त्यांच्या निदर्शनास एक बाब आली की महाराष्ट्राच्या संघामध्ये 15पैकी 13 ते 14 खेळाडू हे पुण्याचे असतात आणि एखाद दुसरा खेळाडू हा ग्रामीण भागातला असतो. तर तेव्हा त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घेऊन कोर्टमध्ये अपील करून त्याच्यावर 57 वगैरे ऑर्डर्स झाल्या आणि त्या ऑर्डर्स झाल्यानंतर या 21 जिल्हा संघटनांना न्याय मिळाला, त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आणि ह्या ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली. आणि त्यामुळे तेव्हापासून म्हणजे 2006-07 पासून तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या संघामध्ये 6 ते 7 खेळाडू हे ग्रामीण भागातून असतात आणि 6-7 पुण्यातले असतात. तर मला वाटतं ही जी संधी शिर्के साहेबांनी तेव्हा दिली या संघटनांना, जिल्हा संघटना, हे सगळंच्या सगळं त्या 400 वोटर्स केलेल्या ॲडमुळं एका झटक्यात त्यांचा हक्क हा धुळीस मिळणार आहे. आणि माझ्या जी ओव्हरऑल फाइंडिंग्स आहे जे की सगळे वोटर्स सगळीकडे वोट करणं, अशा परिस्थितीत मला सांगा ती जिल्हा संघटनेसाठी पण जर का 400 जण वोट करणार आहेत तर त्या जिल्हा संघटनांचा अधिकार काही राहिलाच नाही ना. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणणं गरजेचं होतं. या संघटनेची पण एक घटना असेल प्रत्येक संघटनेप्रमाणे. आता जसं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन म्हटलात, तर या घटनेनुसार जर ही सदस्य संख्या वाढवायची असेल तर त्यासाठीची काही तरतूद असेल, कशी वाढवायची याची काही प्रक्रिया असेल? तर त्याच्यात तरतूद तशी बेसिकली मला म्हणता येईल की नाही आहे, पण तरी तुम्हाला करायचं असेल तर पहिलं तुम्हाला ते ॲजेंडावर पुटअप करावं लागतं की आम्हाला एवढे एवढे मेंबर्स ॲड करायचे आहेत. त्याच्यावर जनरल बॉडीमध्ये 3/4 मेजॉरिटी तुम्हाला त्या मुद्द्यावर घ्यावी लागते आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला सुप्रीम कोर्टमधून कॉन्स्टिट्यूशन अमेंड करावं लागतं. त्याचं ते अप्रुव्हल घेऊन आल्यानंतर तुम्हाला हे मेंबर्स ॲड करता प्रक्रिया झाली? ही प्रक्रिया नाही झाली आणि या प्रक्रियेबाबतचे पुरावे आम्ही त्यांना मागितले आणि त्या हिशोबाने जी याचिका दाखल केली त्या याचिकेमध्ये कालच्या 5 जानेवारी 2026 हायकोर्टनी, मुंबई हायकोर्टनी त्याच्यावर असा निर्णय देण्यात आला की पुढची सुनावणी ही 4 फेब्रुवारीला होणार आहे. आणि नॉर्मली म्हणजे जेवढा माझा अभ्यास आहे की निवडणूक एकदा सुरू झाली की त्याच्यावर स्टे येणं हे अतिशय अवघड गोष्ट असते. पण तुम्ही बघा की ह्या गोष्टीची सिरियसनेस हा एवढा आहे की हायकोर्टनी या निवडणुकीला लगेच स्थगित केलं आणि इलेक्टरल ऑफिसरला पण त्यांनी आदेश दिले की इथून पुढं तुम्ही आत्ता याच्यावर काही ॲक्शन घेऊ शकत नाही. आता मला हे विचारायचं आहे की हे जे वाढलेले सदस्य आहेत ते नक्की कोण आहेत? म्हणजे 154 वरून जे 571 झाले तर हे कोण आहेत? ही लोक कोण आहेत? तर त्यातले 25 जे लाईफ मेंबर आहेत ते आउट गोईंग ॲपेक्स काउन्सिल म्हणजे जे 16 जणांची सदस्यांची समिती असते त्यातले डायरेक्ट नातेवाईक आहेत. म्हणजे कुणाची पत्नी आहे, कुणाची मुलगी आहे, कुणाचा मुलगा आहे. तर अशा प्रकारे त्यांना 25 जणं ॲड केलेले आहेत. 18 16 ॲपेक्स मेंबर जे आहेत त्यांच्यामध्ये मिळून 25 मेंबर्स ॲड करण्यात आले. 18 मेंबर्स हे रोहित पवार यांचे डायरेक्ट फॅमिली रिलेटिव्स आहेत आणि त्यात त्यांचं कुटुंबवाले सगळे आहेत. तर त्यात माझ्या माहितीप्रमाणे त्यात त्यांचे मगर जे सासरे आहेत, त्यांचे फादर इन लॉ ते आहेत, पत्नी आहेत. मला वाटतं हे सगळे भाऊ असतील, कझिन्स असतील, ते हे सगळी ओव्हरऑल फाइंडिंग आलेली आहे. त्याच्यानंतर 56 मेंबर्स हे असे ॲड केलेले आहेत जे त्यांच्या बिझनेस कपॅसिटीमध्ये डायरेक्ट और इनडायरेक्ट प्रकारे निगडीत आहेत. आणि 37 हे NCPचे म्हणजे शरद पवार पक्ष गटाचे डायरेक्ट रिलेटेड आहेत. एक्स MLA आहे, काही नगराध्यक्ष आहेत, काही जिल्हाध्यक्ष आहेत. तर मला वाटतं हे सगळं एकंदरीत असं दिसून होतं की फक्त एका कुटुंबाला ती असोसिएशन स्वतःच्या ताब्यात घ्यायची होती, त्या हिशोबाने ही सगळी झालेली प्लॅनिंग आहे. आणि त्यामुळं एक क्रिकेटर म्हणून माझा एक अधिकार आहे, एक हक्क आहे की मी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भारतीय संघाला आणि महाराष्ट्राला अनेक असे दिग्गज खेळाडू दिलेले आहेत आणि त्या खेळाडूंच्या वर्षानुवर्ष मेहनतीचा, नावाचा हा मला वाटते अंत होऊन जाईल जर का ही निवडणूक पार पडली असती एवढ्या मतदारांबरोबर. तुम्ही म्हटलात की रोहित पवारांच्या कुटुंबातले काही आहेत, शरद पवारांच्या कुटुंबातले, सुप्रिया सुळेंच्या कुटुंबातले काही आहेत त्याच्यामध्ये? कारण पक्ष त्यांचा एकच आहे. जेवढं मी वाचलं त्यात मला वाटतं की त्यांच्या
सुप्रियाताईंच्या मुलीचं पण नाव आहे त्यात, एवढं मी त्याच्यात बरोबर ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये. तर मला वाटते तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. आता या सगळ्या निवडणुकीला एक राजकीय वळण लाभलेलं आहे. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, तुम्ही स्वतः भारतीय जनता पक्षाचे नेते आहात, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे तो न्यायालयाने तर स्थगिती दिलेली आहे, पण याला एक राजकीय अंगाने देखील लोक बघतायत. राजकीय अंगाने जरी लोक बघत असले तरी माझं म्हणणं असं आहे की एक खेळाडू म्हणून मी इथे प्रतिक्रिया माझी दाखवलेली आहे आणि मी ॲक्शन घेतलेली आहे जी ॲक्शन घ्यायची. आणि पक्षाचं म्हटलं जर का भारतीय जनता पार्टी, मला वाटते ही अशी पार्टी आहे जी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या सगळ्या सुविधा पोचवण्याचं काम करते. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये येत असल्यामुळं त्याच्यावरही कुठली अन्याय असा होणार असेल खेळाडूंवर तर मला वाटतं भारतीय जनता पार्टी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी हे नक्कीच पुढाकार घेतात आणि त्यांचा पाठिंबा असतो. कुठलीही गोष्ट जी कायद्याच्या विरुद्ध असते, संविधानाच्या विरुद्ध असते, मला वाटते त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवेंद्रजी हे 24 तास अवेलेबल असतात. आणि त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही ताकद मिळते की आम्ही कुठल्याही झालेल्या चुकीच्या गोष्टीच्या विरुद्ध, भले का ते कुठल्याही कुटुंबाने केलेले असेल, आम्ही आवाज उचलू शकतो आणि त्यांना न्यायालयामध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि न्यायालयाने काल दाखवून दिलं की समाजात आजही न्याय मिळतो आणि न्यायालयीन प्रक्रिया ही अतिशय विश्वास ठेवण्यासारखी आहे. त्यामुळे मला खूप अभिमान आहे की महाराष्ट्राची आणि भारताची न्यायालयीन व्यवस्था ही किती पारदर्शकता आहे आणि सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी कटिबद्ध आहे. शेवटचा प्रश्न, जेव्हा निवडणूक होईल, तुमचे काही आक्षेप आहेत ते न्यायालयाकडून मान्य होऊन, तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांच्या विरोधात उमेदवार असाल तुम्ही? पहिली प्रक्रिया समजून घ्या. 16 ॲपेक्स मेंबर पहिले निवडून येतात आणि त्याच्यानंतर त्यात ठरलं जातं की 5 ऑफिस बेअरर्स असतात. त्यात अध्यक्षपद असतं, उपाध्यक्षपद असतं, सेक्रेटरी असतात, जॉईंट सेक्रेटरी असतात आणि ट्रेजरर, अशी 5 पदं असतात. तर तो पुढचा टप्पा आहे आणि आमच्या क्रिकेटमध्ये तसं सांगितलेलं असते की 1 बॉल ॲट अ टाईम. त्यामुळे पहिला टप्पा हा 16 ॲपेक्स मेंबर आमच्या पॅनलचे निवडून येणं हे गरजेचं असतं. धन्यवाद. तर पहिला टप्पा क्रिकेटमध्ये पहिला बॉल जसा येईल तसा खेळायचा असतो. पहिला बॉल केदार जाधव यांनी अतिशय व्यवस्थित खेळला आहे असं म्हणायला हवं, कारण निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असताना न्यायालयाकडून या प्रक्रियेला स्थगिती मिळणं हे तसं दुर्मिळ असतं. मात्र उच्च न्यायालयाने जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यानुसार या प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. मगाशी जसं म्हटलं, या सगळ्या निवडणुकीला आणि त्यानिमित्ताने उभ्या राहिलेल्या वादाला पक्षी वळण देखील आहे. अपेक्षा हीच आहे की यातून महाराष्ट्राच्या क्रिकेटचं भलं होईल. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.